बदलापूर शहरात मुसळधार पाऊस झालाय तर उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली। नागरिकांना खबरदारी घेण्याचं आवाहन आता करण्यात आलं। उल्हास नदीची सध्या काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी। हवामान खात्याकडून ठाणे जिल्ह्याला रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि मध्यरात्रीपासूनच बदलापूर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत आहे। आज आपण उल्हास नदीच्या आहोत आणि उल्हास नदीने देखील कमालीची पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली आहे। आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून काल आपण जर पाहायला गेलं तर 9 मीटर या पाण्याची पातळी होती आणि आज जर आपण पाहायला गेलं तर 12 मीटर पाण्याची पातळी जी आहे ती या उल्हास नदीची वाढलेली आहे। आणि बदलापूर त्याचबरोबर कर्जत शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार पाऊस जो आहे तो बरसत आहे आणि त्यामुळे पाणी पातळी जी आहे ते उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ आपल्याला पाहायला मिळते। आपण जर पाहायला गेलं तर आज रेड अलर्ट जो आहे तो जारी करण्यात आलेला आहे आणि यामुळे प्रशासकीय म्हणजे शाळेत ज्या आहेत त्यांना देखील सुट्ट्या ज्या आहेत ते जारी करण्यात आलेल्या आहेत आणि सुट्ट्या जारी करण्यात आल्यामुळे खबरदारीच्या सूचना ज्या आहेत ते देखील प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। मात्र आवश्यकता असेल तरच घराबाहेर पळावे अशा प्रकारच्या सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात येत आहेत। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, बदलापूर शहरात मुसळधार पाऊस झालेला आहे। उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झालेली आहे, त्यामुळे नागरिकांना आता खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात। दृश्य पाहतोय, उल्हास नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठी वाढ झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।